अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। आज अतिशय महत्त्वाचा असा मी विवाहासंदर्भात उपाय सांगणार। हा लाल किताबमधला उपाय अवश्य तुम्ही हा व्हिडिओ ऐकून उपाय करा आणि बाकीच्यांना पण शेअर करा। बघा, हल्ली लग्नाच्या संदर्भात इतक्या अडचणी आलेल्या आहेत। मुलांची लग्न करताना, मुलींची लग्न करताना आईवडिलांची तारेवरची कसरत झालेली आहे आणि यामुळं मुलींच्या अपेक्षा तर वाढलेल्याच आहेत, त्याचप्रमाणे अपेक्षा वाढल्यामुळं मुलांच्या आणि मुलींच्या विवाहामध्ये विलंब वेळ होत आहे, वय वाढून चाललेलं आहे। काही मुलं बघा खूप सुंदर आहेत, नोकरी चांगली आहे, व्यवसाय चांगला आहे, मुलं घरामध्ये सगळ्या सुखसोयीयुक्त आहेत। पुण्यामध्ये आता हल्लीच्या मुली म्हणतात आम्हाला पुण्यामधला मुलगा पाहिजे, पुण्यामध्ये फ्लॅट पाहिजे, गाडी पाहिजे। काही मुलांचे पुण्यामध्ये फ्लॅट आहे, गाडी आहे, घर मोठं आहे, घरामध्ये सगळ्या सुखसोयी आहेत, तरीही मुलांच्या विवाहामध्ये अडथळे येतात। किंवा मुली खूप एज्युकेटेड आहेत, चांगल्या सर्व्हिसला आहेत, सरकारी नोकरीला आहेत, तरीसुद्धा मुलींच्या विवाहामध्ये अडथळे येऊन मुलींचे विवाहसुद्धा वेळेत होत नाहीत। मुलांची वयं वाढतात, मुलींची वयं वाढतात आणि ह्यामुळं आईवडिलांना खूप काळजी, टेन्शन असतं, त्यांची तारेवरची कसरत सुरू असते। प्रत्येक ठिकाणी आईवडील आपल्या मुलांच्या लग्नासाठी बोलत असतात, माझा मुलगा आहे लग्नाचा, एखादं स्थळ बघा, माझी मुलगी आहे लग्नाची, एखादं स्थळ बघा, अशा गोष्टी घडत असतात। काही मुलांच्या अपेक्षेमुळं, काही मुलांच्या अडचणीमुळं। दुसरी गोष्ट, ज्योतिषशास्त्रानुसार जन्मकुंडलीत सप्तम स्थानात 7वा भाव जो आहे त्या विवाह जोडीदाराशी संबंधित असतो, त्याचा स्वामी पाप ग्रहामध्ये असेल तरीसुद्धा विवाहात अडथळे येतात। आता हे विवाहातील अडथळे दूर करून आपल्या मुलांचे योग्य वधूशी, योग्य वराशी विवाह होण्यासाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा। हा उपाय ज्या मुलांची लग्न होणार आहेत त्या मुलांनी स्वतः किंवा त्या मुलांच्या आई वडिलांनी करू शकतात। उपाय अगदी साधा सोपा आहे। उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्की फरक पडेल। फक्त उपाय करत असताना आपल्याला मॅनिफेस्टिंग करायचं आहे की पॉझिटिव्ह आणि श्रद्धेनं, विश्वासानं आणि मनात सतत सकारात्मकता ठेवून करायचं आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल। आपण ज्यावेळेला उपाय करत असतो त्यावेळेला आपलं मन स्थिर असलं पाहिजे, आपलं डोकं शांत असलं पाहिजे, आपल्या डोक्यामध्ये सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह विचार असले पाहिजेत, तरच आपल्याला ह्या उपायाचा फायदा होत असतो। म्हणून तुम्ही लग्नाचं बघत असताना सुद्धा तुमच्या घरामध्ये येणारं स्थळ येण्याआधीच तुम्ही मनामध्ये असे विचार आणू नका, अरे आता हा मुलगा माझ्या मुलीला बघायला येणार आहे, तो माझ्या मुलीला पसंत करेल का, हे माझ्या मुलीचं लग्न ठरेल का, असं अजिबात म्हणू नका। तुम्हाला जर तो मुलगा पसंत असेल तर माझ्या मुलीचं ह्या मुलाशी लग्न जुळलेलं आहे असं तुम्ही मनामध्ये ठेवा। किंवा एखादा मुलगी बघायला जात असतो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये ही मुलगी कशी आहे, मुलगी मला पसंत पडेल असं मनात बिलकुल विचारू नका। पॉझिटिव्ह विचाराने जर तुम्ही गेला तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होतो। आता लग्न हा आयुष्यभराचा प्रश्न असतो, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जोडीदाराचा दिसण्यापेक्षा स्वभाव बघत जावा। त्या मुलाचा, मुलीचा स्वभाव, मुलगा मुलगी कर्तबगार आहे का हे तर बघायचं आहे, त्याचप्रमाणे घरातली लोक कशी आहेत हे सुद्धा तुम्ही बघायचे। हल्ली बघा, आपण टीव्हीला बातम्या बघत असतो, पेपरला बातम्या वाचत असतो, खूप श्रीमंत आहे, लग्न झालेलं आहे, हुंडाबळीसाठी त्या पत्नीचा खून करणं, सोन्याचा खून करणं, ह्या गोष्टी घडत असतात। म्हणून हे टाळण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मुलाला किंवा मुलीला त्या घरातली लोक समजून घेतात का, त्या घरातली मुलगी मुलगा, नातेवाईक कसे आहेत हे तुम्ही बघायचं। आता मुख्य विषयाकडे वळूया। तुम्ही हा उपाय 3 मंगळवार किंवा 3 शनिवार, एक तर शनिवारी करा 3 शनिवार, एक तर मंगळवारी करा 3 मंगळवार। उपाय कधी करायचा आहे? सायंकाळी सूर्य मावळतो त्यावेळेला, सूर्य मावळल्यानंतर 5 मिनिटांनी केला तरी चालेल किंवा सूर्य मावळताना केला तरी चालेल।
उपाय साधा सोपा आहे, आपल्या घरातल्याच वस्तूपासून आहे, त्यामुळे नक्की करा. एक रुमालाच्या आकाराचं काळं कापड नवीन घ्या. जे ब्लाऊज पीस तुम्हाला 10-15 रुपयाला काळं मिळतं ते आणा. त्याचा एक तुकडा काढा, कारण तुम्हाला 3 शनिवार करायचं आहे, म्हणजे एक पीस आणला तर 3 शनिवारी किंवा 3 मंगळवारी तुम्हाला ते उपयोगी येईल. एक रुमालाच्या आकाराचं कापड घ्यायचं, काळं. काळे उडीद अखंड जे आपण मारुतीला अर्पण करतो, शनीला अर्पण करतो, ते काळे उडीद, अखंड उडीद. आणि त्यानंतर एक चौमुखी कणकेचा दिवा, 2 कापसाच्या वाती आणि मोहरीचं तेल. हे सगळं तुम्ही घेऊन पिंपळाच्या झाडाखाली, ज्या झाडाची पूजा केली जाते पिंपळाच्या झाडाचे, अशा झाडाखाली, गावामध्ये एकतर झाड असं असेल की कुणी तर त्याची पूजा करत असतील, नसेल तर जिथं पिंपळाचं झाड तुम्हाला योग्य वाटतं त्या पिंपळाच्या झाडाखाली जा. पिंपळाच्या झाडामध्ये शनिदेव, पितृदेव, विष्णुदेव असतात, त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन तुम्ही हे करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा ते काळं कापड हांतरायचं, त्यावरती उडीद टाकायची, उडदावरती चौमुखी दिवा ठेवायचा. आता ह्या 2 कापसाच्या वरती आणि चौमुखी दिवा सांगितलेला आहे, म्हणजे बघा हा चौमुखी जो दिवा आहे त्याला इकडे आणि इकडे एका वातीची टोक, इकडे आणि इकडे एका वातीची टोक, म्हणजे 2 वाती चारी बाजूला आरपार आल्या पाहिजेत. अशा पद्धतीने ह्या वाती तुम्ही घालायच्या आणि त्यामध्ये चिमूटभर काळे तेल टाकायचे, दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर तुम्ही 3 प्रदक्षिणा त्या पिंपळाच्या झाडाला घालायच्या. पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असताना तुम्ही सतत पॉझिटिव्ह विचार करायचे, माझं लग्न झालेलं आहे, आणि नामस्मरण करायचं. विष्णुदेवाचं करा, ज्या देवाला तुम्ही मानता, विष्णूंना मानत असेल विष्णूंना, गणपतीला मानत असेल गणपतीला, ब्रह्मदेवाला मानत असेल ब्रह्मदेव, शनीला मानत असेल शनिदेव, ज्या देवाला स्वामी समर्थांना मानत असेल तर स्वामी समर्थ, ज्या देवांना तुम्ही मानता त्या देवांचं नामस्मरण करत 3 प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला काढायच्या, तिथं उभं राहायचं. त्यानंतर तुम्ही प्रार्थना करायची, माझं लग्न चांगल्या मुलीशी झालेलं आहे, असं मनात पॉझिटिव्ह ठेवायचं. किंवा मुलगी असेल तर माझं लग्न चांगल्या मुलाशी झालेलं आहे असं म्हणायचं. आई वडील जर करत असतील तर आई वडिलांनी प्रार्थना करायची आणि मनात पॉझिटिव्ह, माझ्या मुलाचं लग्न चांगल्या मुलीशी झालेलं आहे, त्यांचा संसार सुखाचा चालू आहे, ते खूप एकमेकाला समजून घेतात, खूप समंजस आहेत असं म्हणायचं. किंवा मुलगीचं असेल तर माझ्या मुलीला चांगला नवरा मिळालेला आहे, माझा जावई खूप चांगला आहे, माझ्या मुलीला खूप चांगलं सांभाळतो, नवरा बायकोंचा संसार सुखाचा चालू आहे असं म्हणायचं. असं म्हणून 3 प्रदक्षिणा काढायच्या आणि घरी निघून यायचं. हे असं तुम्हाला 3 शनिवारी किंवा 3 मंगळवारी नक्की करायचं आहे. उपाय फक्त श्रद्धेनं आणि विश्वासानं करा. विवाह 3 शनिवारी जर केला तर 3 शनिवारच्या आत तुम्हाला जी आलेली स्थळं नकार देत होती किंवा ठरतेली लग्न मोडत होती ते सगळं दूर होईल आणि तुम्हाला आपोआप स्थळ चालून येईल. लग्न योग्य वधूशी किंवा वराशी होईल. फक्त जी लग्न मोडत होती, लग्न ठरत नव्हती, स्थळं येत नव्हती, ते सुरू होऊन तुमची बोलणी तर लग्नाची नक्की सुरू होईल. त्यामुळे उपाय श्रद्धेनं करा. आणि यापूर्वी 16 फेब्रुवारीला मी विवाहासाठी एक उपाय तांब्याचा आणि अखंड तांदळाचा सांगितलेला, तो सुद्धा उपाय खूप चांगला आहे. हे लाल किताबमधला उपाय आहे, त्यामुळे नक्की करा. व्हिडिओ शेअर करा. जे मुलं मुली आता बिना लग्नाची बरीच आहेत त्यांना उपयोग येईल. त्यांचे विवाह झाले तर तुमच्याही मुलांचे विवाह अडचणीतून दूर होतील. त्यामुळे व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी जाता जाता तुम्हा सगळ्यांच्या मुलांसाठी, मुलींसाठी किंवा तुम्हा मुलींसाठी मॅनिफेस्टिंग करते की तुमचे विवाह योग्य वधूशी किंवा तुमचे विवाह योग्य वराशी झालेले आहेत. तुमचा संसार सुखाचा चालू आहे. श्री स्वामी समर्थ.